वांद्र्यात झिशान सिद्दीकी तर चेंबूर अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक। आणि नवाब मलिक हे असं नाव आहे ज्याला भाजपचा आक्षेप आहे, पण अजितदादांना मात्र ते हवे आहेत। नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करून घेऊ नये अशा आशयाचं पत्र भाजपनं दादांना लिहिलं होतं। त्याला आता वर्षही लोटले आणि अशातच नवाब मलिक आता अजितदादांच्या कार्यक्रमात त्यांच्या स्टेजवर दिसत आहेत। इतकंच काय तर दादांनी मलिकांची कन्या सना यांनाही मानाचं पान दिलं। हे सगळं करण्यामागे विधानसभेच्या तोंडावर दादांची नेमकी गणितं तरी काय आहेत पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मुंबईत पार पडली। त्याच कार्यक्रमाचे हे बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत, कारण त्याच्यावर फोटो आहे नवाब मलिक यांचा। तेच नवाब मलिक जे अजितदादांच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर भाजपनं त्यांना विरोध केला होता। या विरोधाचं कारणही पहा। भाजपचे मलिकांवर देशद्रोह्यांशी संबंधांचे आरोप। बॉम्बस्फोटातील आरोपींशी व्यवहार केल्याच्या प्रकरणी मलिक जामिनावर। अजितदादांच्या बैठकीला मलिकांच्या उपस्थितीला भाजपचा आक्षेप। असं सगळं असताना आधी बॅनरवर झळकलेले नवाब मलिक अजितदादांसोबत थेट स्टेजवरही दिसले। याबाबत माध्यमांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना विचारलं, तेव्हा ते काय म्हणाले पहा। अजितदादा आहे ते नवाब मलिक यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये आज आमदार नवाब मलिक देखील सहभागी झाले। या संदर्भातली माझी भूमिका यापूर्वीच मी स्पष्ट केलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेली मलिकांबाबतची भूमिका काय होती पहा। तारीख 7 डिसेंबर 2023। देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झालं तरी मलिकांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। सध्या ते केवळ वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत। मलिकांवरील आरोप पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही। देवेंद्र फडणवीस। भाजपच्या आक्षेपानंतर वर्षभरानंतर अजित पवारांनी मलिकांना बहुधा पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सोबत घेतलं असावं, पण हीच संधी साधत विरोधकांनी मात्र भाजपावर निशाणा साधलाय। नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा नवाब मलिकांच्या बाजूनी मीडियामध्ये फक्त एक व्यक्ती बोलली होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे। त्यांना मला कसली भीती नव्हती, मला त्यांची भीती नव्हती, काय नव्हतं। त्यांना नवाब भाई आणि आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं। मला तरी माहिती नाही, सोयीप्रमाणे नाती जोडायची आणि सोयीप्रमाणे नाती तोडायची हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील, एक वेळ हे आमचे नाही। भारतीय जनता पार्टी दुटप्पीपणे वागते, त्याचा हा पुरावा आहे। नवाब मलिक ज्यावेळेस आमच्यासोबत होते महाविकास आघाडीवर, त्यांना दाऊद इब्राहिमचे हस्त म्हणून घोषित त्यांनी सांगितलं होतं। दाऊद आमच्याबरोबरचे जे एकनाथ शिंदे हे सुद्धा म्हटले होते की जे देशद्रोही आहे त्यांच्या मांडीला मांडी लावणाऱ्याबरोबर मी बसवू शकत नाही। तर आता तेच नवाब मलिक अजितदादाच्या मांडीला मांडी लावून आणि अजितदादा तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले। नवाब मलिकांबाबत भाजपची भूमिका आणि विरोधकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांचं भाषण झालं नाही। मात्र दादांनी नवाब मलिकांची कन्या सना यांना पक्षाचं प्रवक्तेपद बहाल करत पाठराखण करण्याची भूमिका घेतली आहे। सना शेख मलिक ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्पोक्स पर्सन रहेगी। वो हमारी पार्टी का प्रवक्ता के नाते काम करेगी। वो अच्छी काम कर रही है। अगर मुझे आज ऐसे जरूरत लगी कि दादा के पास जाके कोई सोल्यूशन निकालना है, और आज रात में 9 बजे भी मैंने फोन लगाया, तो दूसरी सुबह 8 बजे मुझे उन्होंने अपने कार्यालय में या अपने बंगले पे बुलाया, और जब जब मैंने उनके पास गुहार लगाई तब तब उन्होंने मुझे उस मसले का हल निकाल के दिया। नवाब मलिकांना भाजपचा आक्षेप असला तरी आणि विरोधकही टीकेचे बाण सोडतायत, या पार्श्वभूमीवर दादांनी नवाब मलिकांऐवजी सना मलिक यांना मानाचं पान दिलंय। विधानसभेच्या निवडणुका अगदी हाकेच्या अंतरावर आहेत। नवाब मलिक ज्या मतदारसंघातनं निवडणूक लढतात तिथं मुस्लिम मतही निर्णायक आहे। त्यामुळे त्यांना अडगळीत टाकणं हे अजितदादांना आणि पर्यायानं महायुतीला देखील परवडणारं नाही असं राजकीय विश्लेषक म्हणतात। आणि याच बेरजेच्या राजकारणात नवाब मलिकांना जवळ करण्याचं गणित दडलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।